क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक जे सन्मान आहेत 34 सन्मान, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण 22 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर 16 जूनला विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, अहमदाबाद येथे आयोजित पहिली जागतिक योगासन स्पर्धा भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतानं या स्पर्धेत एकूण 114 पदक जिंकलेले होते. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकते की पहिला जागतिक योगासन स्पर्धा कुठे झाली? तर ते भारतात गुजरातमध्ये अहमदाबाद येथे झालेली आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ दी व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो स्लोवाकिया. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाने सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. हा द ऑर्डर ऑफ दी व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास हा अवॉर्ड आहे. वितरण राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांच्या हस्ते ब्रातिस्लावा म्हणजेच राष्ट्रभवन इथे प्रदान करण्यात आलेला आहे. ऐतिहासिक नोंद, स्लोवाकियाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ह्या त्यांच्या 33वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. द्विपक्षीय करार, भारत आणि स्लोवाकिया दरम्यान कामगार स्थलांतरण म्हणजे लेबर मायग्रेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे स्वाक्षरी पण करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला हा लेटेस्ट पुरस्कार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत आणि फ्रान्सने शालेय नवोपक्रम प्रयोगशाळा आणि तरुण नवोन्मेषकांना जोडण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर तो उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो भारत आणि फ्रान्स ATL ब्रिज. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इंडिया फ्रान्स ATL ब्रिज भागीदारी नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशन आणि फ्रान्सची ला फेडरेशन डेसॉल्ट सिस्टमचा उद्दिष्ट दोन्ही देशातले शालेय नवोपक्रम प्रयोगशाळा आणि तरुण नवोन्मेषकांना म्हणजेच यंग इनोव्हेटरना जोडणे. प्रयोगशाळा भारताच्या ATL धर्तीवर फ्रान्समध्ये पहिली स्कूल इनोव्हेशन लॅब स्थापन होणार. व्यासपीठ जून 2026 भारत इनोव्हेट्स 2026 नीस फ्रान्स परिषद ही घोषणा करण्यात आलेली आहे. विशेष भाग, भारत आणि फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026 इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत हा उपक्रम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 21 जूनला हा दिवस साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन इंटरनॅशनल योगा डे दिनांक 21 जूनला दरवर्षी साजरा करण्यात येतो. सुरुवात 21 जून 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने UNना मान्यता दिलेली होती. वैशिष्ट्य, 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. उन्हाळा संपत दिन. मुख्य थीम 2026ची थीम काय विद्यार्थी मित्रांनो? योगा फॉर हेल्दी एजिंग, निरोगी वृद्धासाठी योग, सुदृढ आरोग्य सोबत वय वाढवण्यासाठी योग्य. तर ही थीम आहे विद्यार्थी मित्रांनो 2026ची. त्यानंतर पुढला प्रश्न, पवन ऊर्जा पुरवठा साखळी म्हणजेच विंड एनर्जी सप्लाय चेन व्यवस्थापनासाठी भारताच्या पहिल्या समर्पित पोर्टलचे नाव ओळखा. तर तो पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो WTMARUT पोर्टल म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याचा फुल फॉर्म पण पाहूया.
विंड टर्बाइन सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे WTMARUT. हे पवन ऊर्जा क्षेत्राच्या बनवलेलं एक डिजिटल पोर्टल आहे. सहकार्य हे पोर्टल नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि इंडिया विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांना मिळून सुरू केलेलं आहे. फायदा हे पोर्टल पवन ऊर्जा उत्पादक, विकासक आणि सुटे भागीदार पुरवठादारांना एकत्र आणते, ज्यामध्ये देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत होण्यास मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र सरकारचे पहिलं शासकीय मान्यताप्राप्त राईड हेलिंग म्हणजेच प्रवासी वाहतूक मोबाईल ॲपचे नाव काय आहे? तर तो मोबाईल ॲपचे नाव विद्यार्थी मित्रांनो छावा राईड म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. छावा राईड हा मोबाईल ॲप आहे. मान्यता महाराष्ट्र सरकारची पहिली अधिकृत शासकीय राईड हेलिंग ॲप. उद्देश खाजगी कंपनीच्या पर्याय देणं, प्रवाशांची लूट थांबवणं आणि चालकांना न्याय भाडे मिळवून देणे. पुढाकार राज्य परिवहन विभाग MSRTCचा संयुक्त उपक्रम आहे. सेवा ST बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक्स एकाच प्लॅटफॉर्मवर बुक करता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो दीपेंद्र सिंग कुशवाह यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. MIDCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? दीपेंद्र सिंग कुशवाह. नियुक्ती जून 2026 मध्ये प्रशासकीय बदला अनुसार त्यांच्या या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूर्वाधिकारी कोण होते? P. वेलरासू हे यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या खाली निर्माण करण्यात येत आहे? तर तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्र मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्प. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. मुकुंदरा हिल्स 8 पदरी बोगदा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा हा भाग आहे. स्थान मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्प कोटा राजस्थानमध्ये आहे. लांबी 4.9 किलोमीटर लांबीची ट्विन ट्यूब बोगदा आहे. उद्देश वन्यजीवाच्या म्हणजे वाघांच्या मुक्त संचारासाठी वाहतूक भूभागातून वळवणे. रेकॉर्ड वन्यजीव क्षेत्राखालून जाणारा हा भारताचा पहिला 8 पदरी बोगदा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, रुद्रम 2 हे भारताच्या कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्र मालिकेचं आहे? ह्या विचारण्यात गेलेलं आहे रुद्रम 2 कोणता आहे म्हणून. तर हा हवेतून जमिनीवर मारा करणारा एंटी रेडिएशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. रुद्रम 2 क्षेपणास्त्र हवेतून जमीन एंटी रेडिएशन क्षेपणास्त्र निर्मिती, संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOने विकसित केलेला आहे. वाहक फायटर जेट सुखोई 30 वरून यशस्वी चाचणी. मुख्य कार्य शत्रूच्या रडार ट्रॅकिंग सिस्टम आणि दळणवळण केंद्र शोधून ती अचूक उद्ध्वस्त करणे. वेग व पल्ला ध्वनी वेगापेक्षा जास्त, सुपरसोनिक आणि सुमारे 300 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मेड इन इंडिया एअरबस C295 विमानाचे पहिले चाचणी उडान कोठून करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो हे गुजरातच्या वडोदरा म्हणून करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. C295 विमानाची पहिली चाचणी वडोदरा गुजरात इथून. उत्पादन केंद्र टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड आणि एअरबस यांच्या संयुक्त प्रकल्प वडोदरा प्लांट इथे. भागीदारी भारतीय वायुसेना आणि भारतात बनवले जाणारे हे पहिलं खाजगी लष्करी विमान आहे. महत्त्व संपूर्णपणे भारतात असेंबल आणि निर्मित मेड इन इंडिया झालेल्या या विमानाचं पहिलं यशस्वी चाचणी उडान बडोदरा इथून कारखान्यातून पार पडेल. त्यानंतर पुढला प्रश्न, COP31 परिषद 35/35 हे लक्ष्य कशासाठी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे ऊर्जेच्या मागणीपैकी 35% विजेचा वापर. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 35/35 लक्ष्य
वर्ष 2035पर्यंत जागतिक ऊर्जेच्या किमान 35% मागणी विजेद्वारा इलेक्ट्रिसिटीद्वारा पूर्ण करणे. परिषद COP31 हवामान परिषद उपक्रम. पुढाकार ऑस्ट्रेलिया आणि तुर्की देशाद्वारे प्रस्तावित. मूळ उद्देश वाहतूक आणि उद्योगामधली जीवाश्म इंधन, कोळसा आणि तेलचा वापर कमी करून स्वच्छ ऊर्जेला चालना देणे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले जागतिक सन्मान पाहूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक सन्मान किती आहे? तर टोटल विद्यार्थी मित्रांनो 34 आहेत. तर ओमानच्या द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान, इथिओपियाच्या द ग्रेट ऑनर ऑफ निशान ऑफ इथिओपिया, नामिबियाच्या द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन वेली टाईल्स मिराबिलस, त्यानंतर ब्राझीलच्या ग्रेट कॉलर ऑफ द नेशन ऑफ द ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉस, त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या द ऑर्डर ऑफ रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो, घानाच्या द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना, सायप्रसच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माकारियोस 3, त्यानंतर श्रीलंकाच्या द मित्र भूषण, त्यानंतर मॉरिशसच्या द ग्रेट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन, त्यानंतर कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, गियानाच्या द ऑर्डर ऑफ एक्सिलन्स, बार्बाडोसच्या द ऑर्डर ऑफ फ्रीडम, नायजेरियाच्या ग्रेट कमांडर ऑफ द ऑर्डर, डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर, रशियाच्या ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू द ऑस्टपोल, ग्रीसच्या ग्रेट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर, त्यानंतर फ्रान्सच्या ग्रेट क्रॉस ऑफ द लिजन, त्यानंतर इजिप्तच्या द ऑर्डर ऑफ नाईल, पलाऊ प्रजासत्ताच्या इक्बाल पुरस्कार, पापुआ न्यू गिनीच्या द ऑर्डर ऑफ लोगोहो, त्यानंतर फिजीच्या कॅम्पियन ऑर्डर ऑफ फिजी, भूतानच्या द ऑर्डर ऑफ ड्यूक लापो, अमेरिकाच्या लिजन ऑफ मेरिट, बहरीनच्या किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसान्स, त्यानंतर मालदीवच्या द ऑर्डर ऑफ डिस्टिंग्विशिंग रूल ऑफ निशान जौद्दीन, संयुक्त अरब अमिरातच्या ऑर्डर ऑफ झयद पुरस्कार, पॅलेस्टाईनच्या ग्रेट कॉलर ऑफ द स्टेट ऑफ द पॅलेस्टाईन अवॉर्ड, अफगाणिस्तानच्या द स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमानुल्ला खान हा पुरस्कार, सौदी अरबच्या ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अझीज आणि इस्रायलच्या स्पीकर ऑफ द केसेंट मेडल. त्यानंतर आपण रिसेंट जागतिक सन्मान जे नरेंद्र मोदी मिळाले त्यांना पाहूया. 31वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार स्वीडनच्या, त्यानंतर 32वा रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट, त्यानंतर 33वा ऑर्डर ऑफ द डेनेब्राग डेन्मार्कच्या, 34वा ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस स्लोव्हिकाच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जागतिक सन्मान आहेत नरेंद्र मोदी यांना मिळालेले. तर अत्यंत महत्त्वाची हे लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे, एक प्रश्न तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.